हाय हॅलो नमस्कार, मी रुंजी पांढरे माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर इकडे बघू शकता तुम्ही, आम्ही पहाटे पहाटेच आंघोळीला गेलेलो। गर्दी भरपूर अशी होती हालाळ नदीला आणि आंघोळी वगैरे करून पाणीही कमी होते म्हणजे नदीला, आणि आंघोळी वगैरे करून चाललेलं। आणि आई आणि जे नैवेद्यासाठी पाणी आणत होते आणि माझ्या पायामुळे मला चालता येत नव्हतं, त्याच्यामुळे मी घेतलंच नाही। आणि गर्दी भरपूर होती, पोरांनाही मी घेऊन आले नव्हते। आता इकडे आई आणि जया चाललेले आहेत आणि पोरं पण आले नव्हते आंघोळीला, पहाटेचं नाही गेलो आम्ही। येऊन आपस रात्री 11ला गेलो तर 12ला आलो। आणि आल्यानंतर आईने डाळ वगैरे शिजू घातली चूल पेटवून, आणि आम्हीही रात्रभर पोळ्या वगैरे केल्या। तर पुढे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, कारण खूप झोप ही डोळ्यातनं गेलीच नव्हती। आणि इकडे बघू शकता नैवेद्याची तयारी चालू आहे, डाळ वगैरे शिजवून पोळ्या करतोय आम्ही। तर बघा, छान अशी मस्त रात्रभर आपलं उभीला बसून छान चाललं होतं आमचं। छान अशी यात्रा भरपूर मस्त झाली बरं का। आणि कोणाला पाहिजे चहा संध्याकाळी? एवढं कोण चहा चहा तुम्हाला पाहिजे संध्याकाळी? चहाला मी चहा पावडरच ठेवली नाही। हा तर इकडे बघू शकता, आम्ही बांगड्या वगैरे भरून घेतलेल्या आणि चुडा आणि पाटल्या घालत होतो। आणि ह्या देवीची, ह्या यात्रेची खरं तर ह्या यात्राच पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही चुडं पाटल्या घातल्याशिवाय। बांगड्या ह्या यात्रेला आल्यावर भराव्याच लागतात, आणि खरं तर भराव्याच सुवासिनीने। आणि आम्ही चुडं वगैरे भरलो, आणि मामा म्हणत होते कुठं पण कशी व्हिडिओ घेतेस, तर मी व्हिडिओ शूट केला। तर मला संध्याकाळी काय रात्रीचं आल्यानंतर शूट करायचं जमलं नाही आहे, म्हणून मी हा व्हिडिओ सकाळी घेते। तर चला, कामावर जायला तयार झालेले आहेत। तर चला, सगळं जत्रा वगैरे मस्त पार पडली आणि कामं भरपूर होती यात्रेनंतर। तर चला बाय। हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जय बाळूमामा।